संपूर्ण अयोध्या नगरी आपल्या राजाच्या म्हणजेच रामाच्या स्वागतासाठी तयार झालेली आहे आणि 22 तारखेला राम आपल्या अयोध्येमध्ये येत आहेत आणि रामाच्या स्वागताची तयारी जी आहे ते संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये केली जाते। अयोध्येतल्या प्रमुख मार्गावरती आपण पाहतोय की सूर्यखंबाची प्रतिकृती जी आहे ती लावण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला भगवानाचा टिळक जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। त्याची प्रतिकृती जी आहे त्या मुख्य मार्गावरती लावण्यात आलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उगवणाऱ्या सूर्याच्या माध्यमातून नव्या रामराज्याचा उदय होतोय हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या खंबांच्या प्रतिकृतीच्या माध्यमातून करण्यात येतोय। आपण जर खंबावरती नक्षीकाम पाहिलं तर जय श्रीराम हा आशय लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हनुमानाची गदा जी आहे ती सुद्धा आपल्याला या खंबाच्या प्रतिकृतीवरती पाहायला मिळते। एकंदरीतच काय तर रामराज्यामध्ये आल्यासारखा भास जो आहे तो आपल्याला व्हावा ही मूळ संकल्पना जी आहे ती यामागची आहे आणि आपण पाहतोय की या सूर्यखंबाची निर्मिती जी आहे ती या प्रमुख मार्गावरती करण्यात आलेली आहे। हा समोरच आपण लता मंगेशकर चौक पाहतोय ज्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलेलं होतं, ज्याला धर्मपथ म्हणून ओळखलं जातं। त्या धर्मपथावरती आपण पाहतोय की या सूर्यखंबाची प्रतिकृती जी आहे लावण्यात आलेली आहे आणि संध्याकाळचं इथलं दृश्य जे आहे ते अतिशय पाहण्यासारखं असतं, मनमोहक दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आणि रामराज्याची संकल्पना जी आहे ते सूर्यखंबाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती रामाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे आणि आपण पाहतोय की संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये सुशोभीकरणाचं काम जे आहे जोरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन राकेश मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।